काय रे मंग्या, आपण खूप दिवस झाले, वर्ष झाले आपण या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि रोज नित्य नियमाने हरिपाठ करत असतो. पण हरिपाठ तर रोज करतोच, पण त्याचा आपल्याला अर्थच माहित नाही ना. पहिला अभंग मला समजला, दुसरा अभंग समजला, पण हा तिसऱ्या अभंगाचा अर्थ अजून मला समजला नाही. सांग कोणता अभंग आहे तो, मी त्याचा अर्थ सांगतो तुला. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण वनी, अनंत जन्मनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. आता मी या अभंगाचा अर्थ तुला सांगतो आणि ते तू स्पष्टपणे ऐक आणि समजून घे. याचा अर्थ असा आहे की त्रिगुणात्मक जगत मायाकार असल्यामुळे मिथ्या आहे व अधिष्ठान रूप निर्गुण ब्रह्म सत्य आहे. हा सागराचा निर्णयात्मक विचार होण्यास हरिनामाचे चिंतन हाच उत्तम उपाय आहे. कारण नामस्मरणाने चित्त शुद्ध होते व शुद्ध चित्तच अंतर्मुखतेने निर्णयात्मक विचार करू शकते. शुद्ध व चिंताने सारासार विचार करत असताना बुद्धी विचाराची आणखीन एक झेप घेते, ती अशी की सगुण व निर्गुण हे दोन्ही धर्म गुणसापेक्षच आहेत. अर्थात सगुणाच्या वर्णनाला गुणाची आवश्यकता असते, अशी निर्गुणाच्या वर्णनालाही गुणानिषेधाची आवश्यकता असते व गुणाशिवाय गुण निषेध होत नाही. म्हणून सगुण व निर्गुण दोन्ही शुद्ध ब्रह्माच्या दृष्टीने मिथ्याच आहेत व शुद्ध ब्रह्म सगुण म्हणजेच गुणरहित असा हरी आहे. त्या हरीच्या ठिकाणी मन लावले तरच ते निवृत्तीला प्राप्त होईल, अन्यथा शुद्ध हरीच्या चिंतनाशिवाय गुणाच्या कार्याचे चिंतन करून ते वायाला जाईल. ज्या आकाररहित हरीपासून हे चराचर जगत निर्माण होते, त्या अव्यक्त व निराकार हरीला लक्षात ठेव व त्याचे भजन कर. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनंत जन्माच्या पुण्यामुळे माझ्या ध्यानी मनी सर्वत्र रामकृष्णच भरलेला आहे. असा या अभंगाचा अर्थ आहे. आता मी रोज तर तुला एक अभंगाचा अर्थ सांगतोच. गेले 2 दिवस झाले आपण पहिलाही अभंगाचं चिंतन ऐकलं आहे, दुसराही अभंगाचं चिंतन ऐकलं आहे. आता हा तिसरा अभंग आहे. आता रोज याच्या पुढे आपण हरिपाठाचे सगळ्या अभंगाचा मी तुला अर्थ सांगणार आहे. एवढा सोपा अर्थ तू मला सांगितला की हे कोणीच सांगू शकत नाही आणि सरळ भाषेमध्ये वेदांताचे काही शब्द यामध्ये आहेत. अशा सोप्या पद्धतीने तू हरिपाठाचे चिंतन सांगत आहे. मला हे खूप आवडलं. उद्या मी तुला 4थ्या अभंगाचा अर्थ सांगणार आहे. आता तो व्हिडिओ उद्या तुम्हाला भेटणारच आहे.